शिना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसलेला आहे। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि लोकांच्या घरात देखील पाणी गेले, जनावर वाहून गेलेले आहे। त्या जनावरांना चाऱ्याची आता मोठ्या प्रमाणावरती टंचाई निर्माण झालेली आहे आणि खरं तर ही मुक्या जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांच्या शेतातील 4 एकरावरची हिरव्या चाऱ्याची मका आता त्या चारा म्हणून त्या जनावरांना देण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी बघतो की करकम या ठिकाणी त्यांची 4 एकराचा मक्याचा प्लॉट होता, तो काढण्यात आलेला होता। या 4 एकरचा जवळपास 150 ते 200 टन मक्याचं चारा ते आता पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी ते आता माड्यात जाणार आहेत। या ठिकाणी आपण बघतो की सगळे कामगार आता या ठिकाणी चाऱ्याची तोडणी करतायत आणि ट्रॅक्टरद्वारे तो चारा आता माढा तालुक्यामध्ये दिला जाणार आहे। माझ्यासोबत मनसेचे नेते आणि शेतकरी पण ते आहेत। खरं तर शेतकऱ्याची जाणीव त्यांना आहे, शेतकऱ्यांचं कष्ट त्यांना माहिती आहे, म्हणून खरं तर त्या शेतकऱ्यांच्या प्रती आणि जनावरांच्या प्रती त्यांच्याकडून हा चारा उपलब्ध केला जातोय। बापू, काय जनावरांच्या प्रती तुम्ही आज चारा भेट देताय? कारण आता काय झालंय की मी सगळ्या पूरस्थितीची पाहणी केली, मी बघतोय जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करतोय, परंतु नागरिकांना त्या ठिकाणी खाण्यासाठी मदत केली जाते किंवा नागरिकांना भूक लागली तर नागरिक माणूस सांगू शकतो की मला भूक लागली, परंतु जनावरांचं काय? आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी जनावरांना चाऱ्याची प्रचंड प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि म्हणून ती गरज ओळखून मी आज या ठिकाणी माझं करकमचं जे स्वतःचं शेत आहे त्या शेतामध्ये मी 4 एकर मका केली होती, परंतु अशा 100 एकर मी मका करेन, परंतु आज खरी गरज चाऱ्याची जनावरांना आहे। त्यामुळे ही आज या 4 एकरातली मका मी चारा म्हणून त्या ठिकाणी माढा तालुक्यातील ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणच्या जनावरांना ती मका पोच करतोय। लोकांना देखील आपण काय धान्याच्या स्वरूपात देखील मदत करताय? लोकांना त्या ठिकाणी सणवार जवळ आलाय, सगळ्यांचा किराणा भिजलेला आहे, धनधान्य भिजलेला आहे, लोकांना त्या ठिकाणी खायांची भ्रांत झालेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी मी त्या ठिकाणी किराणा सामानाच्या किटच्या माध्यमातून तो किराणा माल देखील पोचवत आहे। ज्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक गरज होती त्या ठिकाणी ती आर्थिक गरज देखील त्या ठिकाणी केली आहे। आणि सगळ्यात प्रामुख्याने या ठिकाणी नदीकडेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, मुलांचं दप्तर भिजलेलं आहे, अनेक लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळं आज त्या ठिकाणी मुलांचं दप्तर देखील भिजलेलं आहे, वह्या पुस्तकं भिजलेले आहेत। तर ज्या ठिकाणी ज्या शाळांना या सर्व शालेय साहित्याची गरज असेल त्या ठिकाणी देखील माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण शाळांमध्ये त्या ठिकाणी शालेय साहित्य पोहोचवण्याचं देखील मी काम करणार आहे। हे होते दिलीप बापू धोत्रे यांनी। खरं तर मुख्य जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई या भागामध्ये निर्माण झाली, ती टंचाई कमी करण्यासाठी स्वतःची 4 एकर मका आता त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी त्यांनी मोफत भेट दिलेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।